ब्रॉट टू यू बाय विगार्ड। काल सायंकाळी बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर, नांदुरा, खामगाव, शेगाव यासह इतरही तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला आणि यामुळे विद्युत वितरण कंपनीचं मोठं नुकसान झालंय। विद्युत खांबही पडले आणि गेल्या 18 तासापासून या ठिकाणी विद्युत गेलेली आहे आणि त्याचा परिणाम शासकीय कार्यालयावरती झालेला आहे। सकाळपासून या ठिकाणी शासकीय कार्यालयाचं कामकाज या ठिकाणी बंद आहे। नागरिक आपल्या कामासाठी या ठिकाणी येत आहेत, मात्र विद्युत नसल्यामुळे आणि तहसील कार्यालय असेल किंवा इतर कार्यालय असतील, संपूर्ण कार्यालयातील जे संगणक आहेत ते या ठिकाणी बंद असल्यामुळे त्यांचं कुठलंही काम या ठिकाणी होऊ शकत नाही। नागरिक येत आहेत, परत जात आहेत। आपण बघू शकतो हे मलकापूर इथलं हे तहसील कार्यालय आहे। तहसील कार्यालयात सुद्धा या ठिकाणी विद्युत नाही आहे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। आणि जे कर्मचारी आहेत ते फक्त या ठिकाणी बसून आहेत। त्याचं कारण असं आहे की विद्युत नसल्यामुळे कुठलंच काम होऊ शकत नाही। जे काही काम कागदावरती करता येत असेल ते करण्याचा प्रयत्न इथले कर्मचारी करतायत, मात्र जे ऑनलाईन आणि किंवा कॉम्प्युटरवरची काम जे करायचं होतं ते या ठिकाणी करता येत नाही आहे। आपल्यासोबत एक कर्मचारी आहेत, आपण त्यांना विचारूया। काका, काय सांगाल, तुम्ही सकाळपासून या ठिकाणी बसलात, कामकाज होत नाही, काय कारण आहेत? रात्रीपासून लाईट गेलेली असल्यामुळे सर्व कामकाज हे जे ऑनलाईनचे कामं आहेत किंवा कॅम्प्युटरचे कामं आहेत, हे कॅम्प्युटरवर चालणारे कामं असल्यामुळे लाईन नसल्यामुळे सर्व बंद आहेत। आता जे हस्तलिखितचे जे कामं आहेत ते पेंडिंग वगैरे काही राहिलेली आहेत ते आम्ही करू शकतो, परंतु बहुतांश 90% कामं हे कॅम्प्युटरवर चालतात। या ठिकाणी आता फॅन नसल्यामुळे मोठा उकाड्याचा परिणाम, या उकाड्याचा सामना तुम्हाला करावा लागतोय, गरमी होते आणि तुम्हाला घाम सुद्धा येतोय। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। आता ते कसं आहे की आता ते नैसर्गिक आपत्ती आहे, त्याच्यामुळे हे आता त्याला आपल्याला संकटाला सामोरं जावंच लागणार आहे। 1-2 दिवसात येऊन देईन लाईन, आली तर मग आपले कामं सुरुवात होऊन जातील सर्व। नक्कीच जे काही हस्तलिखित जे काम करता येतं ते करण्याचा प्रयत्न इथले तहसीलचे कर्मचारी असतील किंवा इतर परिसरातील जे कार्यालय तिथले परिसरातील जे कर्मचारी आहेत ते सुद्धा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत। मात्र विद्युत गेल्यामुळं जी महत्त्वाची कामं आहेत ती कामं या ठिकाणी होऊ शकत नाही। परिणामी नागरिकांना या ठिकाणी संकटाचा सामना करावा लागत आहे आणि संपूर्ण या जे शासकीय कार्यालय आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी या अवकाळीचा फटका बसल्याचं आपल्याला बघायला मिळते। कॅमेरामन विकी चव्हाणसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, मलकापूर। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।